बघा स्वामी सेवेतून ताईचं आणि दादाचं प्रेम किती आहे. जत आटपाडीवरून ताईने काहीतरी पाठवले. आपण बघूया काय काय पाठवले. एक पोतं भरून पाठवले सामान. बघा प्रेम, बघा स्वामी सेवेतून ताई दादा भेटले. किती छान छान भाजी. बघा हरभऱ्याची भाजी आहे, शेतातले त्यांच्या कोथिंबीर आहे. मला ओपन करून दाखवते सगळ्यांना. केळी, लसूण, शेतातली गावरान भाजी, चुका. तसंच बघा इडलिंबू, आणि प्युअर तूप. पण भाजीचं आहे. ह्यात बाजरी दिली ताईंनी. ह्याच्यामध्ये बघा कढीपत्ता आहे, ताईंनी कसा पॅक करून दिलाय बघा. त्याच्यामध्ये ह्यांच्या शेतातली ताईंचे केळी आहेत. ह्याच्यामध्ये आंबट चुक्का आहे. तसंच बघा ताईच्या शेतामधली ही कोथिंबीर आहे. ताटपाडीमध्ये ताईची शेती आहे. खूप प्रेमाने ताईने दादाने हे पाठवले. ट्रॅव्हल्सनं पाठवले सकाळी 6 वाजता. तसंच बघा ह्याच्यामध्ये पुदिना दिलाय ताईने पाठवून. मेथीची भाजी दिलेली आहे त्यांच्या शेतातली. तसंच आळूची वडीची पानंसुद्धा दिलेत बघा. आळू वडीची पानं, खूप छान अशी मेथीची भाजी शेतातली आहे, ताजी फ्रेश आहे. वांगी आणि वाल आहे त्यांच्या शेतातला. तसंच बघा हे त्यांच्या घरातलं तूप आहे, त्यांच्या घरातल्या म्हशीचं. एवढं मोठं तुपाची बरणी दिली ताईंनी बघा. किती प्रेम करतात. आपलं त्यांचं रक्ताचं नातं नाही आहे. ताईने म्हटलं एवढं सगळं पाठवताय ताई. तर ताई म्हटले अहो ताई मला बहीण नाही आहे आणि तुम्हीच माझी बहीण आहे. आणि बघा दादा ताईने एवढं सगळं पाठवून दिले. ही चुक्याची भाजी ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा त्यांच्या शेतातला लसूण आहे बरं का. बघा त्यांच्या शेतातला हा लसूण आहे. एक 2-3 किलो लसूण असेल गावरान. हे सगळं ताईंनी पाठवून दिलेलं आहे. तसंच बघा ह्या ठिक्यामध्ये बाजरी आहे. बघा अशी बाजरी आहे ह्याच्यामध्ये. काय म्हणावं आता ताईच्या प्रेमाला सांगा बरं. एवढं सगळं तिने ट्रॅव्हल्सनं पाठवलं आहे. त्याच्यानंतर इडलिंबू पण आहेत आणि भाज्या तर बघा वास खूप छान आहे, कारण ह्या सगळ्या त्यांच्या शेतातल्या आहेत ना आणि गावरान आहेत ह्या सगळ्या भाज्या. आता ह्या सगळ्या निवडायच्या आहेत. ह्याच्यामध्ये आंबट चुक्का पण दिला आहे ताईंनी. तसंच बघा कढीपत्तासुद्धा दिलेला आहे. भरपूर भाजीपाला ताईने दिलेला आहे. एक मोठं ठिकं भरूनच ताईंनी पाठवले. खूप खूप धन्यवाद पाटील दादा आणि ताई की तुम्ही एवढ्या प्रेमाने ह्या सगळ्या भाज्या, हे तूप, केळी, ज्वारी, इडलिंबू, कढीपत्ता म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला पाठवल्या. खूप खूप धन्यवाद. स्वामींना भाजी करून मस्तपैकी आज जेवण बनवते. असं स्वामी तुमच्या पाठीशी राहो, तुमची प्रगती हो आणि तुम्हाला स्वामी भरभरून देऊ. स्वामींचा सुद्धा कृपाआशीर्वाद तुमच्यावरती राहो. तर पाटील दादा आणि पाटील ताईंची मुलं आहेत, त्यांनी बघा हे दे शीतलताईला, ते दे शीतलताईला. त्याच्यानंतर बघा त्यांनी आपल्याकडून स्वामींची मूर्ती घेतली 1 फूट आणि खूप खूप मनापासून सेवा करतात दादांताई. आणि स्वामींचं नामस्मरण सुद्धा करतात. ते शेतात राहतात पण त्यांच्या नामस्मरणाला त्यांच्या आजूबाजूची लोकंसुद्धा येतात. म्हणजे बघा ते प्रसार प्रचार स्वामी सेवेचा करतायत आणि खूप छान वाटतं की ताईंना स्वामी घरी गेल्यापासून प्रसन्न वाटतंय आणि चांगलं वाटतंय. हे सगळी स्वामी सेवेतनं जोडलेली माझी जवळची आणि हक्काची माणसं आहेत सगळी, जी मी स्वामी सेवेतून मिळवली. स्वामींमुळे एवढी चांगली नाती भेटली. रक्ताच्या नात्याच्या पलीकडची ही नाती आहेत.
तर बघा एवढं सगळं ताईंनी पाठवून दिले सकाळ सकाळ ट्रॅव्हल्सनं. तूप पण बघा जवळपास एक 2 किलोच्या आसपास तूप असेल. हे बघा एवढी मोठी तुपाची बरणी पाठवली. हे त्यांचं घरचं तूप आहे, त्यांच्या घरी म्हशी वगैरे आहेत ताईंच्या. आणि ताई खूप कष्ट करतात बरं का. सगळं म्हशींचं करायचं, धारा काढायच्या, शेतात जायचं, त्याच्यानंतर मुलांना शाळेला सोडायचं, त्याच्यातनं स्वामी सेवा, म्हणजे कष्ट खूप करतात त्या. त्यांच्या कष्टाला यश देण्याचं काम स्वामी माऊली करतात. आणि बघा त्यांच्या हातून हे चांगलं कार्य घडतंय की त्या कधी कोणाला काही देताना विचार करत नाहीत. तर ह्याच्यावरूनच कळतंय की एवढी मोठी भाजी, एवढा मोठा सगळ्या गोष्टी पोतं अख्खं भरून दिलेलं आहे त्यांनी. खूप नशीबवान असतात बरं का की ज्यांच्याकडे शेती असते किंवा घरचं सगळ्या ताजा भाजीपाला त्यांना खायला मिळतो. कारण आम्ही पण लहानपणी आमच्या शेतामध्ये अशीच भाजी वगैरे तोडून आणायचं नाही का. परत आमची घरातली शेतीतली भाजी विकायला पण बऱ्याचदा बाजारला जायची. मेथीची असेल, पोकळा असेल, शेपू, पालक. आणि टेस्ट वेगळी असते बरं का. शेतातली जेव्हा आपण एखादी भाजी तोडून आणतो ना त्याला चव अशी काहीशी वेगळीच असते. कारण त्याची चव म्हणजे ओरिजिनल असते. आणि जेव्हा आपण मंडईतनं मार्केटमधनं घेतो तेव्हा ती पाणी मारलेली भाजी असते. तर मग किती कोवळी छान असा पुदिनासुद्धा ताईंनी त्यांच्यातला दिला आहे. आणि ताईंच्यावरती एक व्हिडिओ करणार आहे मी. ताईंचा अनुभव पण आहे. आणि ताईंनी खूप फुलं लावली स्वामींसाठी त्यांच्या बागेत. हा लसूण आहे बघा, आणि गावरान लसूण आहे त्यांच्या शेतातला ताईंची. स्वामींना आता वरण भातामध्ये स्वामींना रोज तूप देणार. खूप छान असं गावरान तूप आलेलं आहे. केळी पण भरपूर ताईंनी दिलेले आहे. शब्दच नाही ताई दादाच्या प्रेमाला. काय बोलू काही समजत नाही की एवढं प्रेम. मी ताईनं काल म्हटलं पण ताई एवढं सगळं तुम्ही पाठवताय. तर ताई एकच वाक्य बोलली, ताई मला सख्खी बहीण नाही आहे, तुम्ही माझी बहीण आहे म्हणून मी हे सगळं पाठवते. कसं असतं कधी कोण कोणाला कुठं भेटवेल, आपलं काहीतरी मागच्या जन्मीचं नातं असतं, ऋणाबंध असतात, म्हणून आपल्याला एकमेकाबद्दल एवढी ओढ असते बरं का. ह्याच ताई नाही असं बऱ्याच ताई आहेत की त्यांनी बघा मागच्या वर्षी पण एका स्वामी सेवेतून तासगाववरून त्यांनी द्राक्षाची मोठी पेटी पाठवली होती. तसंच पल्लवीने तर बघितलं ड्रेस, स्वामींना वस्त्र, मला ड्रेस, पायातली मोजडी पाठवून दिली. म्हणजे स्वामी सेवेतून खूप खूप लाख मोलाची माणसं भेटली. आणि ही स्वामी सेवेतून कमवलेली माणसं आहेत किंवा स्वामींनी पाठवलेली माणसं आहेत. कारण स्वामी सेवेतून चांगलीच लोकं भेटली आजपर्यंत. आणि ही स्वामी माऊलींचीच कृपा की मी चांगल्या लोकांना भेटले. आणि त्यांनीसुद्धा खूप प्रेम दिलं आणि सख्या बहिणीच्या वरती मला प्रेम दिलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद पाटील ताई दादा तुमचे. की खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्या गोष्टी बघा ना, कसं आई आपल्या मुलीला कसं देते बांधून, तशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी बांधून दिल्यात. तुम्ही बहीण तर आहातच, पण असं वाटतं हे सगळं बघून की हे सगळं माझ्या माहेरवरून आलेलं आहे असं वाटतंय बघितलं की. म्हणजे एवढं छान छान बांधून दिले. जसं की लसूण असेल, पुदिना आहे, वांगेत, वाले, कोथिंबीर आहे, तूप आहे, केळी आहे, मेथीची भाजी आहे. तसंच बघा आळूच्या वडीची पानंसुद्धा बघा ताईंनी अशी दिलेली आहेत त्यांच्या शेतातली. कढीपत्ता आहे. म्हणजे एक आई कशी आपल्या मुलीला देते सगळ्या गोष्टी बांधून, तशा ताईंनी एकदम व्यवस्थित बांधून दिल्यात. आणि त्या ठेक्यामध्ये बाजरी आहे, भरपूर अशी बाजरी आहे. जवळपास एक 10 किलो बाजरी असेल एवढी मोठी ताईंनी बाजरी दिली. कारण थंडीचे दिवस आहेत ना, मग ताई कालच म्हटलं की ताई तुम्ही बाजरीची भाकरी करा. म्हणजे खूप छान वाटलं की काही का असे ना मोठ्या बहिणीसारख्या तुम्ही मला भेटल्या. किंवा मला मोठी बहीण नाही आहे तेव्हा तुमच्या रूपामध्ये मला एक छान अशी मोठी बहीण भेटली. दादाच्या रूपामध्ये सुद्धा मला खूप चांगला असा भाऊ भेटला. आणि नेहमी त्यांचं बोलणं प्रेमळ आणि मायाळू आहे. आणि खरंच अशी माणसं भेटायसुद्धा भाग्य लागतं बरं का स्वामी सेवेतून. कारण कसं आहे आजकाल मी बघते कोणी कोणाला चहाचा कप पाणीसुद्धा विचारत नाही आजकाल. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण हे जग कलियुग आहे, हे जग स्वार्थाने भरलेलं आहे जास्त. तू काही दिलं तरच मी तुला काहीतरी देईन अशी वृत्ती झाली माणसाची. आणि माणूस असा खूप स्वार्थी झालेला आहे. कारण सगळं मलाच पाहिजे, सगळं माझंच असावं अशी घाणेरड्या वृत्तीची पण लोक आहेत. पण ह्या समाजामध्ये काही चांगली लोकं पण आहेत. जसं की पाटील ताई दादा आहेत, त्यांची छोटी छोटी मुलं आहेत, त्यांनी हे सगळं प्रेमाने भरलं आहे. हे देऊ ते देऊ मला पण खूपच दिलं तुम्ही. म्हणजे
जास्त दिलेलं आहे, सगळ्या गोष्टीची क्वांटिटी पण खूप आहे बरं का ताई. खूप म्हणजे भाजी वगैरे, कढीपत्ता, पुदिना भरपूर भरपूर तुम्ही दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू दे. आणि खूप खूप बरं वाटलं. तुम्ही सुद्धा एकदा माझ्याकडे पुण्याला या, असं मी तुम्हाला बोलले होते. निवांत वेळ काढून एकदा या स्वामींना भेटायला, मला भेटायला. तर बघा, असं नातं जोडा. एकादशी पैसा प्रॉपर्टी देऊन घेऊन पुरत नाही, पण ह्या ज्या गोष्टी प्रेमाने दिल्यात ना, ह्या गोष्टीची किंमत पैशामध्ये नाही होऊ शकत. बघा, खूप छान अशी ताईंनी आळूची पानं दिलेली आहेत. तसेच बघा, ही ताईंनी मेथीची भाजी दिली आहे. हा कढीपत्ता आहे त्यांच्या झाडाचा ताईंच्या. हा पालक आहे आणि हा आंबट चुक्का असं आमच्याकडे म्हणतात कोल्हापूर सांगली साईडला. तर ही अशी रश्श्याची भाजी करतात, अशी नाही का घट्ट अशी ह्याची भाजी करायची असते. आंबट चुक्का म्हणतात. ह्याच्यामध्ये आपण पावटा टाकू शकतो, मोठे मोठे शेंगदाणे टाकू शकतो. तर बघा, ह्या सगळ्या ताईच्या शेतातल्या भाज्या ह्या सगळ्या स्वामींसाठी ताईने दिलेल्या आहेत. तसंच बघा, ही हरभऱ्याची भाजी आहे, खूप छान अशी. हरभरा म्हटले की तोंडाला पाणी सुटतं सगळ्यांच्याच. हे सगळं घरपोच मला ताईंनी केलं बरं का, जत आटपाडीवरून ताईंनी सगळं पाठवलं आहे, पाटील ताईंनी दादानी. तसेच बघा, ताईच्या शेतातली ही कोथिंबीर आहे. वास तर खूप छान आहे कोथिंबीरला. ताईच्या शेतातला पुदिना. तसंच बघा, ताईच्या शेतातली वांगी आहेत आणि वाल आहे. तसंच बघा, ताईंच्या शेतातला हा गावरान लसूण आहे. तर ह्याला वास पण खूप छान आहे, कारण त्यांच्या शेतातला आहे. तसंच ताईंनी बघा, भरपूर अशी केळी त्यांच्या शेतातली दिलेली आहेत. तर अशी केळी दिलेली आहेत भरपूर. आणि हे बघा, गावरान तूप आहे. त्यांच्या घरी म्हशी खूप आहेत, त्यामुळे ताईंनी हे गावरान तूपसुद्धा पाठवलेलं आहे. आणि तुम्ही सकाळीच बघितलं व्हिडिओमध्ये की बाजरी पण एवढी मोठी पाठवलेली आहे ताईंनी. तर हे सगळं स्वामी सेवेतून त्यांचं माझ्यावरती आणि स्वामींवरती असणारं प्रेम आहे. हे सगळं माऊलींसाठी त्यांनी दिलेलं आहे, कारण स्वामींवरती प्रेम करणारा खूप मोठा वर्ग आहे. जसं की तुम्ही बघताय प्रत्येक व्हिडिओमध्ये की स्वामी म्हटलं की कोणी कधी विचार नाही करत की स्वामींसाठी भाजी घेऊन जा, स्वामींसाठी फुलं न्या, स्वामींसाठी हे घ्या. म्हणजे आमची अशी काही ओळख नाही आहे. स्वामींमुळे आमची ओळख झाली, किंवा स्वामींच्या नावाने खूप लोक ओळखतात. आणि काही लोक स्वामींचं आम्ही करतो सेवा म्हणून ते सुद्धा सेवेमध्ये आले आणि त्यांनासुद्धा खूप छान अशी प्रचिती आली आणि ते सुद्धा स्वामीमय झाले. तर बघा, ताईने असे इडलिंब भरपूर दिलेले आहेत. हे इडलिंबाचं काय करावं, 10-12 असे मोठे मोठे इडलिंब दिलेले आहेत बघा ताईंनी. खूप मोठे इथं पिशवी भरले इडलिंबाने. तर चला, आता स्वामी छान छान आमचे भाज्या खाणार आहेत. आणि बघा, आईच्या रूपात आदिमाया, आदी रूपात बसलेले आहेत माऊली विराजमान. त्यांच्यासमोरच हे सगळं डायनिंग टेबलवरती ठेवलेलं आहे. तर अशा छान छान ताईंनी भाज्या दिलेल्या आहेत. आणि ताई, खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हे सगळं एवढ्या प्रेमाने पाठवून दिलं माझ्यासाठी, स्वामींसाठी. तुमचं खूप प्रेम आहे. आणि हे दिसतं ह्याच्यातून की एका मुलीला आई कशी माहेरवरून ह्या छोट्या मोठ्या गोष्टी बारका निरकाव्याच्या देतात, अगदी तसं तुम्ही दिलं आहे. आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. आणि स्वामी तुम्हाला सुखी समाधानी, तुमचं आरोग्य सर्वांचं चांगलं ठेवू दे. तसंच बघा, ताईची लहान मुलं आहेत. ताईंच्या लहान मुलांनी हे सगळं भरले. शीतल मावशीला हे देऊ, ते देऊ, असं देऊ, तसं देऊ. एक पोतं भरून त्यांनी पाठवून दिले. बाजरी पाठवली आणि सांगितले की तुम्ही बाजरीची भाकरी करून खाताय म्हणून थंडीत. हे बघा, जवळपास 15 किलो एक ज्वारी बाजरी असेल ह्याच्यामध्ये, त्यांच्या शेतातली. एवढं प्रेम पाटील दादा आणि ताईंनी खूप प्रेम दिलं आणि त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता हे सगळ्या भाज्या स्वामींना रोज करून घालायच्या. स्वामी पण आवडीने जेवण करणार आता. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, सांगलीवरून स्वामींसाठी नैवेद्य आलेला आहे. तर तुम्ही सगळे विचार कराल की सांगलीवरून कसं काय स्वामी माऊलींसाठी नैवेद्य आला आहे. तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल की बघा, ही स्वामी माऊलींसाठी खूप छान अशी हरभऱ्याची भाजी आहे. ताईन दिलेला पालक आहे. तसंच बघा, ताईंनी घरचं तूप दिलेलं आहे. त्यांच्या घरी म्हशी आहेत.
तसंच बघा ताईंनी पेरू दिलाय, केळी दिले, अशा भरपूर भाज्या देतात. रोज एक एक भाजी करणार आहे. पालक आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, परत स्वामींना लोणचं घालण्यासाठी ईड-लिंबू सुद्धा ताईंनी दिलेले आहेत. तर स्वामी माऊली तुम्ही हा ताईचा नैवेद्य ग्रहण करा आणि ताईला सुद्धा आशीर्वाद द्या. तर बघा आपल्या घरात जे काही कोणी पाठवतात, जे आपले जवळचे असतात, म्हणजे स्वामींनी जे जोडलेली नाते आहेत, त्यांनी जे काही स्वामींना दिलंय त्याचा नैवेद्य स्वामींना हा दाखवायचाच प्रत्येकाने. तर बघा त्या ताईंनी सांगलीवरून प्रेमाने खूप मोठी भाजी पाठवली आहे. तर व्हिडिओच्या शेवटी सांगेलच की एक इच्छा बोलले होते स्वामींना, म्हणजे एका मैत्रिणीला, सांगलीची आहे. तर बघा लगेच स्वामींनी एवढी मोठी पोतभर भाजी पाटील ताई, तुकाराम दादा पाटील त्यांच्याकडून आलेली आहे. तर तुकाराम दादाचे ताईचे खूप खूप धन्यवाद. तर स्वामींसाठी बघा सांगलीवरून भाजी आलेली आहे. तसंच बघा स्वामींना नैवेद्य, स्वामींनी फुलं पण टाकली. स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. तर खूप छान, म्हणजे खूप छान असं ताईंनी नैवेद्य दिलेलं आहे स्वामींसाठी. थोडेसे पाहुणे आलते म्हणून पॉज केला होता, तेवढ्याच वेळामध्ये स्वामींनी बघा दोन्ही फुलं टाकली खाली. म्हणजे स्वामींना सुद्धा खूप छान सेवा आवडलेली आहे ताईंची. तर बघा आज असा नैवेद्य बनवलेला आहे. तर उद्यासुद्धा ताईंनी दिलेली भाज्या 15 दिवस पुरतील एवढ्या मोठ्या ताईंनी भाज्या पाठल्या. ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळेल की एवढं मोठं पोतं भरून बाजरी दिली ताईंनी, तूप दिलं एवढं मोठं 1-2 किलो स्वामींसाठी. भरपूर भाजीपाला दिलेला आहे. त्याला पाणी द्या ना. अरे त्याला पाणी दे, चहा ठेवते. तर आपण सर्वांनी माऊलींना आता नैवेद्य भरवायचं आहे आणि माऊलींना सुद्धा गोड गोड सगळ्यांनी जेवण भरवायचं आहे. आणि बघा माऊलींची कृपा ताई दादांवरती अशीच राहू दे, कारण स्वामी सेवेतून भेटल्या आणि खूप लाख मोलाची माणसं मला भेटली बरं का. एवढं सगळं जसं की आई लेकीला कसं बांधून देते माहेरी जाताना, तसं अगदी ताईंनी भाजीपाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित बांधून दिल्या. त्या कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना, सगळं एवढे मोठे ईड-लिंबू, एवढी मोठी ताईंनी बाजरी दिली. तर स्वामी ताईचा नैवेद्य ग्रहण करा. तर ह्याच्यावरती बघा अगोदरच मी पाण्याने त्रिकोण काढून ताट ठेवलेलं आहे, तसं तुम्ही ठेवायचं आहे. तर स्वामींना आपण जेवण भरवायचं आहे. स्वामी सगळ्या सेवेकरांकडून तुम्ही जेवण करा. तूप पण बघा ताईचं घरचं तूप आहे बरं का, ओरिजिनल. श्री स्वामी ताईंनी छान छान बघा भाजी दिलेली आहे तुम्हाला. हरभऱ्याची भाजी आहे, त्याच्यानंतर पालक आहे, तूप भात आहे, पेरू आहे. तसंच तुम्हाला छान अशी ताईंनी बघा सुंदर असे लोणचं घालायचं आहे तुमच्यासाठी. जे काही स्वामींसाठी येतं ते पहिल्यांदा स्वामींना नैवेद्य असतो घरामध्ये. पाटील ताईंनी पाठवली भाजी स्वामी त्यांच्या शेतातली, एवढी मोठी सकाळ सकाळी पोतं भरून भाजी पाठवली. आणि थोडीफार भाजी आपल्याला ठेवू आणि बाकी आपण ज्यांना हवी त्यांना पण देऊन टाकू. त्यांच्या शेतातली केळं आहेत ही माऊली. आणि गुळ स्वामी. तर बघा स्वामींनी खूप छान असं ताईंचं छान अशी भाजी खाल्लेली आहे शेतातली. स्वामी कशी होती भाजी? छान होती ना? इतक्या लांबून ताईने बघा तुमच्यासाठी प्रेमाने भाजी पाठवली आणि खूप खूप धन्यवाद ताई तुमचे
की माऊलींना सुद्धा नैवेद्य दाखवला. तुम्ही दिलेली भाजी, तुम्ही दिलेले सगळे फळं वगैरे. आता उद्या माऊलींसाठी मेथीची भाजी करेल, परवा तुम्ही दिलेला चुका आहे तो करेल. त्याच्यानंतर बघा पालक दिला ताईंनी, सगळ्या भाज्या म्हणजे एवढे पोतभर भाज्या दिल्यात ताईंनी. पुदिना, कोथिंबीर वड्या पण करेन स्वामींसाठी. रोज एक एक स्वामींसाठी छान छान भाज्या करेन आणि स्वामींना नैवेद्य दाखवल. ताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप प्रेमाने सगळं दिलं आणि स्वामींनी सुद्धा नैवेद्य ग्रहण केला. तसंच खूप बरं वाटलं की स्वामी सेवेतून तुम्ही भेटल्या आणि तुमच्यामुळं खूप छान असं एक बहीण भेटली. म्हणजे तुम्ही जसं म्हटला की ताई मी तुमची छोटी बहीण आहे, तुम्ही मोठे आहात. शब्दच नाही आहेत. कारण कसं आहे की स्वामी सेवेतून खूप लाख मोलाची माणसं भेटली मला. तुमच्यासारखी बहीण भेटली, दादासारखा भाऊ भेटला आणि तुमच्याशी एक चांगलं असं नातं जोडलं गेलं आणि तुम्ही त्यातूनच एवढं प्रेम दिलं की एवढी मोठी भाजी, एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्या ट्रॅव्हल्समधून एवढ्या पहाटे पाठवून. खूप मला बरं वाटलं. आणि परवा पण असाच एक अनुभव आला. तुम्हाला सांगितलं की मंडईमध्ये गेले होते मूर्ती द्यायला शंकर महाराजांची दादा, आणि त्यांनी खूप मोठे असे टोमॅटो दिले आणि त्यांचं खूप मोठं दुकान आहे मंडईमध्ये. त्याची पण काल भाजी बनवली स्वामींसाठी. तर खूप छान असं स्वामींनी सुद्धा सगळ्यांना दर्शन दिलं. आणि खरे आपण जे खातो त्यातलं प्रत्येक गोष्ट हे माऊलींना आपण द्यायलाच पाहिजे. कारण माऊली म्हणजे आपली आई, आपले वडील, आपलं सगळं काही स्वामी माऊली आहेत. घरी पाहुणे आलेले आहेत तर त्यांना चहा वगैरे करायचा आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि असंच ताईवरती, दादावरती स्वामींची कृपा राहू दे आणि तुमच्याही मुलांना छान स्वामी आशीर्वाद देतील. कारण त्यांची मुलं आहेत. त्या सांगत होत्या ताई की ताई मुलं आमचे म्हणतात की हे देऊ का ते देऊ ताईंना. आणि त्यांच्या मुली गेल्या त्या शेतामध्ये भाजी तोडायला. तो व्हिडिओ पण अपलोड लवकर चॅनलवरती होईलच आपल्या. तर खूप छान अशी त्यांनी पण खूप प्रेमाने, आदराने सगळ्या गोष्टी केल्या आणि एक स्वामी सेवेतनं खूप नाती जोडली गेली. तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे. तर ह्या ताईंचं माझं नातं पण, ताई माझ्या मोठ्या बहीण आहेत आणि त्यांना मी सकाळी कॉल केला तर ताई म्हणल्या मला बहीण नाही आहे, तुम्हीच माझी बहीण. तर स्वामी आज एक तुमच्या सेवेतनं एक बहीण मिळाली. तर माझ्या ह्या बहिणीकडून तुमच्यासाठी चाफ्याची फुलं छान अशी माऊली तुमच्या चरणी, त्यांची सेवा स्वीकार करून घ्या आणि त्यांनासुद्धा असाच आशीर्वाद द्या माऊली. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी म्हणणार नाही मी की स्वामी सेवेतनं तुम्ही मला भेटल्या. आणि तुम्ही जसं सकाळी मी फोन केला तुम्हाला 6:30 वाजता, जेव्हा ट्रॅव्हल्समधून ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, अगं ताई एवढं कशाला पाठवलं तुम्ही, तर तुम्ही काय म्हटल्या, असू दे हो ताई, मला बहीण नाही आहे आणि तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात. तर बघा स्वामी सेवेतून तुम्ही मला बहिणीसारख्या भेटल्या. तसंच बघा दादाने सुद्धा खूप प्रेम दिलं. कारण ओळख ही फक्त स्वामींची मूर्ती त्यांनी आपल्याकडं घेतली त्याच्या निमित्त ओळख झाली होती ताईंची माझी. आणि खरंच कसं असतं माहिती आहे का, फक्त असं माणसाला कॉलवरती बोलणं किंवा जज करणं ही गोष्ट वेगळी असते. प्रत्यक्षात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा ती व्यक्ती कळते. आणि बघा ताईंनी खूप म्हणजे जसं की आई आपल्या मुलीसाठी कसं पाठवते, ताईंनी असं खूप छान पॅकिंग केलं होतं. एका ह्याच्यामध्ये पालक, एका ह्याच्यामध्ये भाजी ह्याची दिली होती आपली हरभऱ्याची, दुसऱ्या ह्याच्यामध्ये चाकवत दिला होता, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, इडलिंबू, पेरू, केळी, गावरान तूप दिलं होतं, अख्खी मोठी 2 किलोची बॉटल असेल. त्याच्यानंतर बाजरी दिली होती ताईंनी. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ताईंनी खूप प्रेमाने पाठवून दिल्या. आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं प्रेम होतं बरं का. कारण कसं असतं, फक्त एखादी गोष्ट देणं आणि ते प्रेमाने बांधणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. जेव्हा आई मुलीला माहेरून जाताना शिदोरी देते, तशा प्रकारे ताईंनी एकदम व्यवस्थित सगळं बांधून पॅक करून दिलं होतं. आणि खरंच मला पण खूप छान वाटलं की स्वामी सेवेतून कसं असतं माहितीये का, कोणाला खूप काही देण्यापेक्षा पैसा, प्रॉपर्टी प्रत्येकाकडेच असते, पण जी अशी नाती तयार होतात ती खूप लाख मोलाची असते. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा ही नाती खूप पलीकडची असतात. कारण हे स्वामीने दिलेली नाते आहेत, ही स्वामी माऊलींमुळे जोडलेली गेलेली नाते आहेत आणि स्वामींनी आपल्यासाठी योग्य त्या माणसांना निवडलेलं असतं. तर एक अनुभव छोटासा शेअर करते मी की म्हणजे जेव्हा जेव्हा मी बोलते आणि स्वामी माझा शब्द कधी खाली पडू देत नाहीत, आजपर्यंत असं नाही झालं. म्हणजे मी कधी काही मागत नाही, पण मला एखादी गोष्ट हवी अशी वाटली ना, ती पटकन माझ्यासमोर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये उभी राहते. तर त्याचा एक तुम्हाला जिवंत अनुभव सांगते. तर बघा, इस्लामपूरची एक माझी मैत्रीण आहे अश्विनी म्हणून, खूप चांगली मुलगी आहे, खूप गोड आहे आणि स्वभाव म्हणाल तर खूप चांगला. म्हणजे माझी सबस्क्रायबर आहे, माझे चॅनल बघते, पण आज ती मला बहीण मानते. आणि असं शीतलताई, तसं शीतलताई, स्वामींबद्दल
कंटिन्यू बोलत असते. तर तिला मी परवा म्हटलं, म्हणजे तिने बघा स्वामी सेवेतून बऱ्याच ताईंना मूर्त्या वगैरे आपल्या शेअर केल्या आणि त्यातून तिच्या बऱ्याच मैत्रिणी आपल्याकडे स्वामींची मूर्ती घेतली. जसं की त्यांचे डॉक्टर एक मैत्रीण आहेत, एक डॉक्टर त्यांची रिलेटिव्ह आहेत, त्यांनी सुद्धा ती मूर्ती घेतली आणि त्यांना स्वामींची मूर्ती बघून खूप आनंद आणि प्रसन्न वाटलं. तर बघा ती स्वामी सेवेचं कार्य करते, म्हणजे शीतलताई मी तुला स्वामी सेवेच्या कार्यासाठी मदत करते आणि खरंच ती मनापासून करते बरं का. म्हणजे मी मोठेपणा सांगत नाही, कारण ती आहेच तेवढी तिची स्तुती करण्याच्या योग्य किंवा तेवढी योग्यतेची आहे ती. तर मग तिला मी म्हटलं का ग अश्विनी, आपल्या इकडे सांगलीला खूप छान अशी काट्याची वांगी मिळतात ना, कृष्णा काटची, आणि तशी पुण्यामध्ये भेटत नाहीत, मी खूप बघितली. आणि आपल्याकडली हरभऱ्याची भाजी, मेथीची भाजी किती चव असते ना, आपल्या शेतातली असते. म्हणजे आमची पप्पांची पण शेती आहे, आम्ही पण शेतीत काम केलंय, आम्ही शेतीतल्या भाज्या काढायचो. आम्ही शाळेला जायच्या अगोदर हरभऱ्याची भाजी खोडायला जायचं आणि सगळ्यांच्याच जायचं, भाऊकीत कोणाची ती हरभऱ्याची भाजी असो आपली पण तोडायची, सगळ्या शेतातल्या वावरातली भाजी तोडत सुटायचं आणि ती भाजी वाळवायचं, त्याचं घुट्ट करायचं नाही का, खूप छान असं. तर असं मी तिला बोलले की इथं भाज्या चांगल्या मिळत नाही, तुम्हाला पाठवून दे एक दिवशी नाही का घेऊन, मी ट्रॅव्हल्समधून घेते. तर असा विषय झाला आदल्या दिवशीच नाही का, एक दिवस झाला विषय. तर दुसऱ्या दिवशी बघा पाटील ताई दादांनी पोतभर भाजी पाठवून दिली, म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये त्यांनी भाज्या पाठवून दिल्या. तर कसं असतं माहितीये का, आपण फक्त मनातून एखादी गोष्ट बोललं ना की स्वामी पूर्ण करतात. तसंच बघा परवा एका ताईंनी पुण्याच्या मंडईमधून टोमॅटो खूप मोठे दिले, कारण त्यांना मूर्ती द्यायला गेल्यावर त्यांचा भाजीचा व्यवसाय आहे, त्यांनी सुद्धा दिली. तर असंच घरामध्ये विषय झाला की खूप दिवसापासून टोमॅटोची चटणी बनवली नाही आणि मंडईमध्ये जे टोमॅटो आहेत ते खूप मोठे आणि एकदम पिकलेले आहेत, तर थोडेसे फार कच्चे पाहिजेत. तर असं करता करता बघा टोमॅटो सुद्धा काल घरी आले. म्हणजे नुसतं माऊलींना बोलायचा अवकाश आहे, ते लगेच घरी हजर होतं. असं अनेकदा होतं बरं का, म्हणजे आपण जसं बोलू तसं घडतं, तेव्हा बरं वाटतं की अरे स्वामी ऐकतात आपलं. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता की मला ताईंनी वांगी पाठवले, वालच्या शेंगा पाठवल्या, सगळी कृष्णाकाठची ही भाजी आपल्याकडे आली. फक्त मी एकदा अश्विनीला बोलले, तर अश्विनी सुद्धा कमेंटमध्ये सांगेलच की आमचं बोलणं होऊन एकच दिवस झाला, तोपर्यंत दुसऱ्या दिवशी एवढी मोठी स्वामींनी भाजी आणली. कारण कसं असतं की स्वामी सेवेतून ताई भेटले, पाटील दादा भेटले, त्यांची मुलं सुद्धा खूप गोड आणि छान आहेत आणि त्यांच्या परिवारावरती सदैव स्वामींची कृपा राहो ही स्वामींच्या चरणी मी आज प्रार्थना करते. माऊली त्यांना सुद्धा खूप छान असा आशीर्वाद देव, माऊली त्यांच्यावरती सुद्धा तुमची कृपा राहो आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांच्या चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि खरंच खूप खूप तुम्ही प्रेम दिलं, खूप खूप मला नाही का असं नाही मी शब्दात व्यक्त करू शकत. कारण कसं असतं की आज आपल्याकडे सगळं आहे, कशाची कमी नाहीये, पण एखाद्या व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी म्हणत नाही मी, स्वामींसाठी किंवा स्वामी सेवेत मी भेटले किंवा मला त्यांनी बहीण मानलं आणि माझ्यासाठी एवढ्या रात्री ट्रॅव्हल्समध्ये सगळ्या गोष्टी ज्वारीपासून सगळ्या गोष्टी त्यांनी टाकल्या. सकाळी 6 वाजता आम्ही घेतल्या त्या, पण जसं ओपन केलं तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा बघायला मिळेल माझ्या चॅनलवरती. तर खूप छान वाटलं की अरे आपली आई कशी आपल्यासाठी बांधून देते, त्या प्रकारे सगळं ताईने बांधून दिले. आणि काय हो त्यांचं माझं नातं रक्ताचं नाहीये, फक्त स्वामी सेवेतून आम्ही भेटलो, आम्ही जोडलो गेलो. पण असं मला खूप भारी वाटलं की अरे प्रत्येक वेळी स्वामींना म्हणते ना, आणि खरंय ज्या नात्यांना आपण जीव लावतो ना ती लोक स्वार्थी आणि मतलबी असतातच, कारण प्रत्येक जण ह्या जगामध्ये खूप कलियुग आहे ना. कारण ज्यांना आपण जीव लावला, ज्यांच्यासोबत आपण वेळ घालवला, ती लोक आज खूप स्वार्थी झाले किंवा ती लोकांना आज आपुलकी किंवा ते प्रेम किंवा एकमेकांसोबत आपण दिवस काढलेले ते त्यांना आठवत नाही येत आज, कारण खूप स्वार्थी असतं जग. तर अशा वेळी प्रत्येक वेळी स्वामी मला माझ्यासाठी चांगली माणसं उभा करतात, कारण माझ्या घरामध्ये तोच येऊ शकतो जो स्वामींची आज्ञा असते किंवा स्वामी ज्याला यायचं त्याला फक्त स्वामींच्या आज्ञेनुसारच तो येतो. आमच्या घरामध्ये असंच कोणी येत नाही. त्यामुळे कधी कधी काय वाटतं की जी वाईट लोक आहेत त्यांना स्वामी दूर ठेवतात, ते चांगलं आहे. कारण कसं असतं की स्वामींना माहिती आहे की आपल्यासाठी कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. त्यामुळे बघा प्रत्येक वेळी स्वामी उत्तर, अरे तुझ्यासाठी मी एवढी लोक बनवली, तुझ्यासाठी एवढ्या लोकांना मी पाठवले, मग तू नको ते लोकांमध्ये नाती नको शोधायचा प्रयत्न करू किंवा ती नको ती लोक आपल्या घरी सुद्धा नको आहेत. कारण अशा लोकांचा स्वार्थी आणि मतलबी लोकांचा काहीच उपयोग नसतो. कारण कसं असतं माहितीये का, किती तुम्ही एखाद्याला जीव लावा, किती जीव होता, पण तो व्यक्ती तो क्षण आणि ते दिवस विसरतो आणि नको त्या गोष्टीमध्ये तो वाहत जातो, त्याला त्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात. पण कसं असतं की वेळ आणि काळ खूप बलवान असतो. योग्य वेळ आल्यावरती प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी हा देव देत असतो, कर्मानुसार प्रत्येकाचा हिशोब होतो. पण बघा स्वामींनी मला स्वामी सेवेतून खूप छान आणि लाख मोलाची भरपूर माणसं भेटवली, भरपूर माणसं दिली. म्हणजे एवढा मोठा स्वामी परिवार झालेला आहे की प्रत्येकाच्या घरी व्हिजिट सुद्धा मी करणार आहे. 1-2-3 महिन्यापासून मी चालू करणार आहे. प्रत्येकाला पर्सनली भेटायचंय मला, प्रत्येकाला पर्सनली मला सेवा कशी करावी हे सुद्धा सांगायचं आहे. आणि बघा स्वामी सेवेतून आपण
जे काही मला चांगले अनुभव येतात, ज्या काही मी चांगल्या सेवा करते ते तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करत असते. आणि आपण एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करायचं, कोणाचं कधी वाईट करायचं नाही, कधी कोणासोबत आपण वाईट वागायचं नाही. एखादी व्यक्ती आपल्याला पटत नाही ना तर त्याच्यापासून आपण 4 हात दूर राहायचं. आणि खूप काही गोष्टी अशा असतात की म्हणजे माझं यूट्यूब चॅनल जेव्हा होतं तेव्हा मला थंबनेल सुद्धा बनवता ॲक्च्युअलमध्ये येत नव्हता बरं का. म्हणजे नाही समजलं मला काय थंबनेलचं काय म्हणजे ॲप असतं काय असतं. मी 1-2 जणांना मी मदत मागितली होती की माझं थंबनेल मला बनवायचे, मला हेल्प कराल का. पण कसं असतं की एक युट्यूबर कधी दुसऱ्या युट्यूबरची मदत करत नाही. असंच झालं की त्यांनी नाही मदत केली. पण कसं असतं दिवस आणि वेळ कधी कोणाची राहत नाही बरं का, प्रत्येकाची येत असते. तसं स्वामी सेवेतून एका ताईंनी भरपूर मदत केली मला, श्रुती नाव आहे तिचं. आणि खूप छान वाटतं की कसं असतं की चांगली लोकही आपल्याला स्वामी सेवेत भेटतात आणि वाईटही लोक भेटतात, पण वेळ ही प्रत्येकाची येत असते. आणि स्वामी सेवेतून खूप चांगली तुमच्यासारखी मला फॅमिली भेटली, तुमच्यासारखा खूप चांगला मला स्वामी सेवेकरी वर्ग भेटला, खूप मोठा परिवार भेटला. आणि पाटील ताई असतील, पाटील दादा असतील, भक्तिताई असेल, पल्लवी असेल, कालिंदीताई असेल, मावशी असतील, म्हणजे आता नावं घेऊ शकत नाही, एवढी असंख्य नाती मला स्वामींनी दिली की स्वामी मला म्हटले नको त्या लोकांमध्ये नाती शोधण्याचा प्रयत्न नको करू, ते तुझ्यासाठी योग्य नाहीत किंवा ते आपल्या घरी येण्यासाठी काही काही वेळेस कसं असतं की स्वामींची इच्छा असावी लागते. स्वामींची इच्छा असेल तोच व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो. जसं की अभिषेक आपल्याकडे आलाय, आता बघा अजून एक 2 मुलं आपल्याकडे येणार आहेत. तर स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते प्रत्येक गोष्टीसाठी. आणि स्वामींवरती विश्वास ठेवा, माऊली जे आपल्यासाठी करतील ते योग्यच असेल, कारण ते स्वामींचं नियोजन असतं आणि काय असेल हे आपण सांगू शकत नाही. तर पुन्हा एकदा पाटील ताई आणि दादा तुमचे खूप खूप धन्यवाद. स्वामींची कृपा अशीच तुमच्यावरती राहू दे, तुमची प्रगती होऊ दे आणि तुमच्या मुलांना स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद मिळो, त्यांच्या आयुष्यातली सगळी स्वप्न सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींची चरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.